नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे। पेरणीनंतर सोयाबीनला आपल्या सुरुवातीला मागील 2 वर्षापासून गोगलगाय त्याच पद्धतीनं वाणू म्हणजेच पैसा किडीचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे। तर यासाठी एक सोपा उपाय आपल्याला करायचा आहे की उन्हाळ्यामध्ये त्याच पद्धतीने पेरणीच्या आधी एकरी 4 ते 6 पोते कोंबड खत जर आपण टाकला तर आपल्याला गोगलगाय आणि वाणू किडीचा प्रादुर्भाव कमी दिसून आलेला आहे। तर त्यासाठी तुमची ज्या दिवशी तुम्हाला पेरणी करायची आहे त्या पेरणी करण्याच्या 3 ते 4 तास आधी आपल्याला बियाणं तळवटावर किंवा प्लास्टिकच्या पोत्यावर पसरवून टाकायचं आहे। बियाण्याला सुरुवातीला व कीटकनाशक यांची बीज प्रक्रिया करायची आहे। थायमिथोक्झाम हे कीटकनाशक आपल्या कृषी विभागानं सांगितलं आहे। मागील 2 वर्षापासून गोगलगाय पैसा कीड म्हणजेच वाणूचा अटॅक होत आहे, त्याचप्रमाणे खोडमाशी चक्रीभुंगाचा देखील जास्त प्रादुर्भाव वाढलेला आहे। त्यामुळे बघा 1 किलो बियाण्याला थायमिथोक्झाम 4 ते 5 मिली वापरायचा आहे। शेतकरी मित्रांनो, कमीत कमी खर्चामध्ये आपल्या शेतीचं आरोग्य चांगलं ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोके यांच्याशी संपर्क साधा। धन्यवाद।